हाय गाईज, मी सिद्धार्थ गोतरणा. माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता जून महिना सुरू आहे, पण आमच्या गावाकडे मे महिन्यासारखं आता ऊन कडक पडतो. तर शेती कोणत्या टाईम. हाय गाईज, तर तुम्ही पुढे बघू शकता आमचा हापूसचा हा आंबा आहे. आणि आता मी माझ्या जो ह्या टायमात आम्ही पेरणी करतो आणि जो 10 दिवसापर्यंतचं किंवा 15 दिवसाचं भात तयार होतं, परंतु आता पाऊसच पडत नाही. तर बघा तुम्ही, आमचा राब पण आता खाली आहे आणि किंवा पाण्याचे काही थेंब पण आहे. आणि ऊन इतकं झालं आहे की मे महिन्यासारखं ऊन भरपूर कडक आहे मित्रांनो. तर कसं करू, शेती एक करायला म्हणजे मोठा प्रश्न येऊन पडला आहे एक शेतकऱ्याचा. हाय गाईज, तर आपण आता पुढे आपल्या ब्लॉगकडे बघूया. आणि इथे तुम्ही बघू शकता पूर्ण झाडं जी सुकून गेली, कारण की त्यांना ऊनच नाही भेटत. ऊन जास्त झालं आहे आणि पाणी ज्या टायमात मिळते ते पाणी मिळाले नाही, म्हणून ते सुकायला लागलेत. आणि बघू शकता मित्रांनो, जे आमचे मार्च आणि एप्रिल आणि मे ह्या 3 महिन्याची जी मेहनत आम्ही करतो की 7 जूनला पाणी पडल्याच्या नंतर आम्ही शेतीची लागवड करणार आणि जे पीक आम्ही घेणार ते आता असं वाटू लागले की होणारच नाही. बघा तुम्ही लांब लांब तरी बघा की मित्रांनो, काही ढगाळ वातावरण दिसतच नाही, थेट ऊन आहे. आणि मित्रांनो, आता तरी सुक्या झाडं, किती लहान झाडांना पण सुकून गेले. आणि हे आमचं राब आहे, ते बघू शकता. जे आम्ही मे महिन्यात जी आमची मेहनत लागते ते कसं होणार. आता मित्रांनो, मोठा प्रश्न पडतोय की कसं करायचं. आता करीबन 3:30-4 वाजले आणि ऊन तुम्ही मित्रांनो बघा किती आहे. ऊन बघा मित्रांनो किती आहे. आणखी सूर्य तसंच आहे आणि पाण्याचे काही असं म्हणजे वातावरण पण आहे. तर कसं करायचं मित्रांनो, नेमका प्रश्न हा आहे की पाणी पडणार की नाही पडणार. गाईज, इतका वेळ बघितल्याबद्दल थँक्यू.